नमस्कार मित्रांनो, आपण पाहतात विदर्भराज 358. ते वृक्ष कत्तल जे षडयंत्र सरकार रचत आहे त्याकरिता बरेच वृक्षप्रेमी इथं आंदोलक म्हणून आंदोलन करत आहेत. असेच काही वृक्षप्रेमी आहेत, त्यांच्याशी आपण आज सहज चर्चा करणार आहोत. दादा, काय नाव तुमचं? योगेश बर्वे. ऍक्च्युली आपण जे मगापासून सांगताय का हे आंदोलन आहे, हे आंदोलन नसून लोक चळवळ आहे. बर याच्यामध्ये कुठलाही नेता नाही, याला कोणाचाही चेहरा नाही. बर हे आमच्या नाशिककरांचं आंदोलन आहे. बर तपोवन वाचवा, झाडे वाचवा या एका स्लोगनमुळे संपूर्ण नाशिकभर या सर्व चळवळीची चर्चा झाली आणि नाशिककर एका वज्रमुठीने या ठिकाणी सर्वजण एक झाले. आणि ज्या टायमाला संपूर्ण नाशिककर पेटून उठले आणि नाशिककरांच्या या ज्या बातम्या विविध माध्यमाद्वारे फेसबुक असेल, व्हॉट्सअप असेल किंवा इतर वाहिन्या असतील, तुमच्यासारखे चांगले पत्रकार असतील, यांच्या माध्यमातून जेव्हा महाराष्ट्रभर पसरल्या त्यावेळेस त्याचा आवाज विधानसभेमध्ये पोहोचला, विधानसभेमध्ये लोकसभेमध्ये पोहोचला. परंतु अजूनही ठाम अशी जी भूमिका प्रशासनाची पाहिजे ती भूमिका अजून संशयास्पद वाटते. तरी पण नाशिककर जागृत आहे. कुठल्याही झाडाला हात लावू नये अशी सर्व नागरिकांची भूमिका आहे आणि नाशिककरांच्या या भूमिकेचं समर्थन करत तुम्ही 450 किलोमीटर या ठिकाणी आलात. आम्ही नाशिककर म्हणून आपले आभार व्यक्त करतो. अशाच महाराष्ट्रातल्या स्वयंसेवी संस्था किंवा इतरही काही लोक जे पर्यावरणप्रेमी असतील त्यांनी निश्चित तपोवनाला भेट द्यावी आणि या ठिकाणी येऊन एक अनुभूती घ्यावी. शासन प्रशासन करत असलेल्या ज्या एका प्रकारच्या दडपशाहीला लोकशाही पद्धतीने कशा प्रकारे लोक उतरून त्याचा प्रतिकार करू शकता हे त्याचं एक उत्तम उदाहरण. दादा, काय नाव तुमचं? निशिकांत पगारे. हे जे वृक्षतोड करण्याचा सरकारचा जो सरकारने जे षडयंत्र रचलंय, काय वाटते सक्सेस होईल? हे बघा, हे नाशिककर आहे. नाशिककरांची ही जी चळवळ आहे ही जन चळवळ आहे. नाशिककर एकदा पेटला तर सोडत नाही. नाशिककर आता पेटलेले आहे. प्रशासनाला पण 1 महिन्याची स्थगिती मिळाली सध्या, बर परंतु या स्थगितीवर न थांबता नाशिककर जनता हे सातत्याने आंदोलन सुरू ठेवणार आहे. जोपर्यंत हे माई साहेब आणि या ठिकाणी वृक्षतोड रद्द होत नाही तोपर्यंत हे नाशिककर रस्त्यावर असतील आणि मोठ्या प्रमाणात जन आंदोलन करतील. तर हे होते तपोवन येथील काही वृक्षप्रेमी आणि रोहिणी फाउंडेशन दर्यापूर इथलं की असेच महाराष्ट्रातून बऱ्याच स्वयंसेवी संस्था असतील, त्यांनी यावं की आणि नाशिककरांना सहकार्य करावं अशी त्यांची भावना आहे. आपण पाहत राहा विदर्भराज 358 न्यूज. मी प्रभुदास शेगडे.